डोनाल्ड ट्रम्प साहेबांचा एक डिसिजन जगभरातलं सगळं मार्केट क्रॅश करतोय. नेमकं काय प्रकरण आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्रम्प साहेबांनी सांगितलंय जी टॅरिफ वॉर त्यांनी गेम खेळलेली आहे त्या गेममधून जे पैसे त्यांना मिळालेत ते पैसे एकत्रित कलेक्ट करून ते वाटणार आहेत अमेरिकन जनतेमध्ये. प्रत्येकी $2,000 ते देणार आहेत. $2,000. जस्ट इमॅजिन, $2.25 पर पर्सन वाटण्याचा डिसिजन ते घेत आहेत आणि हे पैसे करोडो लोकांमध्ये वाटले जाणार आहेत. थेरी ही मांडली जाते की क्रिप्टो ऑलरेडी क्रॅश होतोय. बिटकॉइन $1.25 पर बिटकॉइनवरून तो आता $83,000 पोहोचलाय. राऊंड फिगर $80,000 आपण पकडू, म्हणजेच ऑलमोस्ट 35% क्रॅश आपल्याला बिटकॉइनमध्ये पाहायला मिळतोय. हा आलेला बिटकॉइनचा क्रॅश परत तो भरून निघू शकतो, कारण जे $2,000 लोकांना मिळणार आहेत ते रिस्कियर ऍसेट क्लासमध्ये लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी रेडी होतील, कारण आलेला पैसा काय त्यांच्या मेहनतीचा नाहीये. सो लोक विचार हा करतील की पैसा आहे ना, थोडीशी रिस्क घेऊयात, बिटकॉइन स्वस्त झालाय, आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करूयात. पण ही थेरी माझ्या मताप्रमाणे बिलकुल वर्कआउट होणार नाही आणि याचा कुठल्याही प्रकारे वास्तवाशी संबंध नाहीये. ट्रम्प साहेबांची हिस्ट्री बघता हे $2,000 ते देतील की नाही याबद्दल 99.99% शंका आहेच, कारण हे पैसे देणं एवढं सोपं नाही. ऑलरेडी अमेरिकन इकॉनॉमी संकटामध्ये आहे, त्यांनाच पैशाची गरज आहे आणि जर सरकार हे पैसे फ्री बीज म्हणून वाटायला सुरू केलं त्यांनी तर डेफिनेटली इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट होणार. बरं चला, पैसे त्यांनी वाटले सुद्धा तरी लोक ते पैसे डिस्पोज करण्यावर जास्त फोकस करतील. जसं भारतामध्ये फ्री बीज वाटल्यानंतर महिला वर्ग असेल किंवा इतर सारा वर्ग असेल खर्च करण्यावर फोकस करतो, पण किमान भारतामध्ये थोडंफार सेव्हिंगची प्रथा आजही चालते. पण अमेरिकेमध्ये लिव्ह लाईफ वन्स, आज पैसा आलाय आजच मला तो उधळायचा आहे, या हिशोबाने लोक तेच पैसे खर्च करतील आणि परिणामी इन्फ्लेशन अजून वाढेल. इन्फ्लेशन जर वाढत गेलं तर परत रेट कटवर इम्पॅक्ट होऊ शकतो. सो माझ्या मताप्रमाणे मार्केटला हा खूप मोठा धक्का आहे, पण हा धक्का न्यूज पुरताच असेल असं माझं मत आहे, कारण यातली कुठलीही गोष्ट सत्यात उतरणार नाही, कारण हे $2,000 ते देतील असं मला पर्सनली वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा.